तर खासदार प्रणिती शिंदे या घटनेवर आपल्याशी बोलण्यासाठी जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणिती मॅम, काय सांगाल नेमका तिथला जो स्थानिकांचा आरोप आहे ते सांगतायत की पाणी दूषित असल्यामुळे या दोन चिमुकलींचा तिथे मृत्यू झालाय आणि या झोपडपट्टीतील या दोन शाळकरी मुलींचा इथे दुर्दैवी मृत्यू झालाय, या संबंधित काय पहिली प्रतिक्रिया? नाही, मी आताच इथे जाऊन आली आणि सकाळपासून माझ्याकडे सोलापुरातले अनेक नागरिक येत आहेत। ठिकठिकाणी घाण पाणी येत आहे सोलापुरात। मला असं वाटतं की ह्याच्यासाठी दोन तीन गोष्टी ह्याच्यासाठी ह्याच्यामुळे होतं। एक तर आपल्या इथे महापालिका इलेक्शन अजून झाले नाहीत, प्रशासक नेमले गेलेत आणि पावसाळ्याच्या आधी किंवा उन्हाळ्याच्या आधी जे किरकोळ कामं व्हायची असतात, चेंबर साफ करायचं काम असेल, वॉशआउट घेण्याचं काम असेल, गटार दुरुस्तीचं काम असेल, मेंटेनन्स काम असेल, ती काही सोलापुरात झाली नाहीयेत। 15 वर्ष आधी हे झालेलं कॉलेरा झालेला आणि ते आम्ही पाईपलाईन बदलून घेतले, पण आता प्रशासक आहेत, आयुक्त नाहीयेत, महापौर नाहीयेत, नगरसेवक नाहीयेत, म्हणून नेमकं बघतंय कोण? लक्ष कोणाचंच नाहीये। अतिशय निष्काळजीपणा शासनाकडून होतोय आणि अनेक लोक आजारी आहेत आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये। अजून एक मुलगी त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालाय। तर ह्याच्यासाठी हे शासनाची निष्काळजीपणामुळे हे झालंय। ते जबाबदार आहेत। वर सगळं सांगतात एवढं करतोय तेवढं करतोय, पण सर्वसामान्य नागरिकांचा आज बळी जातो, यासाठी कोण जबाबदार आहे हा मला प्रश्न। मला राजकारण करायचं नाहीये, पण हे आटोक्यात कधी आणणार आहेत? ह्यांचे डोळे कधी उघडणार आहेत? इकडे ही लाडकी बहीणच या ठिकाणी मृत्युमुखी पडली आहे आणि मग जर तुम्ही छोटी कामं करू शकत नाहीत तर तुम्हाला खरंच तुम्हाला सत्तेत राहण्याची काय अधिकार आहे? तुमची काय म्हणजे नैतिक जबाबदारी कुठे आहे जर असं होत असेल तर? 15-20 वर्षानंतर आज असं सोलापुरात झाले की दूषित पाण्यामुळे लोकांना त्या ठिकाणी उलटी जुलाब होत आहेत आणि आज इव्हन डेथ त्या ठिकाणी भोगावी लागते। आणि म्हणून केवळ शासन जबाबदार आणि शासनाचा निष्काळजीपणामुळे हे झालंय। 3 वर्ष महाराष्ट्रात महापालिका निवडणुका झाल्या नाहीयेत आणि किरकोळ कामांसाठी पण निधी नसल्या कारण हे झालंय सोलापुरात आज। धन्यवाद मॅम। तर तिथले स्थानिक आमदार देवेंद्र कोठे देखील आपल्यासोबत फोन लाईननी जोडले गेलेले आहेत। देवेंद्रजी, एक साधा प्रश्न आहे की दूषित पाण्यामुळे तिथल्या दोन शाळकरी चिमुकलींचा जीव गेल्याचं तिथले स्थानिक लोक सांगतायत, याला कोण जबाबदार आहे? या मुलींच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार आहे? मी आज सकाळी 6 ठिकाणी तातडीने जाऊन आलेलो आहे। मला नागरिकांचा फोन आल्यानंतर सुरुवातीला एका मुलीचं निधन झालं होतं। 9:15च्या सुमारास आणखी त्याच घरातली एक व्यक्ती मृत्यू झालेली आहे। त्या परिसरातली आणखीन एक मुलगी आता सिरियस आहे, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती उपचार सुरू आहेत। हे करून एकंदरीत चारही मुलींनाच हे त्रास होतोय। त्या चारही त्या परिसरातल्या एका शाळेतल्या आहेत। त्यामुळे सुरुवातीला शाळेतल्या पाण्यातनं झालंय का राहत्या घराजवळच्या परिसरातनं पाण्यातनं झालाय ही शंका होती। महापालिका आयुक्तांना तातडीने फोन केलं, प्रशासन त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे, सगळ्या पाहणी केलंय। त्या भागातील झोपडपट्टीला दूषित पाणी पुरवठा होतो अशी तक्रार तिथल्या नागरिकांची आहे। त्या अनुषंगाने ते सगळे पाणी तपासून रिपोर्ट लॅबला तपासणीसाठी पाठवलेले आहेत। आल्यानंतर जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना महापालिका प्रशासन व आयुक्तांना दिलेल्या आहेत। धन्यवाद देवेंद्रजी। तर हे तिथले स्थानिक आमदार देवेंद्र कोठे होते जे आपल्याशी आता बोलत होते या मुद्द्यावर।